एक होता राजा भाग पाचवा. नीलम मुंबई ब्रांचला जाऊ लागली त्यासाठीच तर आली होती ती. 2 दिवस झाले पुन्हा कामात गुंतली नीलम. उशिराच निघायची ती ऑफिसमधून. त्या दिवशी काम लवकर संपलं. खूपच लवकर निघाली घरी कारमधून. बाहेर मुख्य रस्त्यावर आली. जरासं ट्रॅफिक लागलं. गाडीतून आजूबाजूला पाहू लागली. अचानक तिला आठवलं, राजेश आणि मंगेश ऑफिस जवळच होते ना, जाऊया तिथे, कदाचित भेट झाली तर. नीलमने गाडी तिकडे वळवली. किती वर्षांनी आली होती तिथे, अनोळखी सगळं. नीलम कारमधून उतरली. काहीच ओळखीचं नाही. ती पुढे आली. राजेश मंगेश ऑफिस होतं. मंगेशचं ऑफिस होतं तिथे आता अर्धवट बांधकाम सुरू होतं. मग तिथं उभ्या असलेल्या वॉचमॅनला विचारलं तिने, ते ऑफिस ते तर कधीच बंद झाले, ते पाडून ही नवीन इमारत बांधत आहे. मग त्या ऑफिसमधले कर्मचारी ते कुठे गेले माहीत आहे का तुम्हाला? त्याने नाही म्हणून मान हलवली. नीलम नाखुशीने निघाली. गाडी सुरू केली. आता ट्रॅफिक थोडं कमी झालेलं त्या बस स्टॉपजवळ आली. राजेशची आठवण एकदम उफाळून आली तिच्या मनात. मुद्दाम थांबून राहायची मी त्या दोघांची वाट बघत. मग एकत्र जायचो घरी, गप्पा मारत मारत. कधी घरी पोचायचो कळायची नाही. काय दिवस होते ते. नीलमला सगळं जुनं आठवत होतं. या 2 दिवसात वेगळ्या रस्त्याने घरी आलेली ती. आज तिला त्या रस्त्याने जावंसं वाटलं. त्याच जुन्या रस्त्याने कार घेऊन गेली ती. त्यावेळी कसा होता हा एरिया आणि आता कसा? एका मागोमाग एक चाळी होता. इथे आता तर इमारती दिसत आहे. नीलम हळूहळू कार चालवत होती. बाहेर बघत बघत एका ठिकाणी गाडी थांबवली तिने. उतरली गाडीतून. छानपैकी बाग होती तिथे. नीलम तिथेच घुटमळत होती. इकडेच तर ती चहाची टपरी होती ना. एवढी वर्ष इकडे चहा घ्यायला यायची मी. तोडली वाटते ती टपरी. अचानक अडचण होत असेल ना त्या सोसायटीवाल्यांना. आपण सुद्धा सोसायटीमध्ये राहतो ना. नीलम स्वतःशी हसली. थोडा वेळ थांबली अजून आणि गाडीत बसून पुढे आली. काही मिनिटावर चाळ होती. राजेश मंगेश राहायचे. ती चाळ मात्र तशीच होती. नीलमला हायसं वाटलं. गाडीतून उतरून जाऊया असं क्षणभरासाठी तिच्या मनात आलं. पण मनातच ठेवलं तिने. गाडी स्टार्ट केली. गेली घरी निघून. तिच्या पुढे 2-3 दिवस नीलमचा तोच उपक्रम. ऑफिसमधून निघाली की मुद्दाम त्या रस्त्याने यायची. क्षणभर का होईना थांबायची चाळीकडे बघत. तशीच निघून जायची. आता तर मुंबईतले कामं सुद्धा होत आलेले. एकदा तरी भेटायला हवे राजाला. खूप वेळा मनात आलं. तसंच राहिलं मनात. अशीच एकदा तिने गाडी थांबवली आणि चाळीकडे बघू लागली. त्या क्षणी अचानक कोणीतरी गाडी समोर येऊन उभं राहिलं. बघते तर मंगेशला सुद्धा नीलमला बघून आश्चर्य वाटलं. अरे तू मंगेश बोलला. तशी नीलम गाडीच्या बाहेर आली. अरे नीलम, कशी आहेस? किती वर्षांनी बघतो आहे तुला, मंगेश उत्साहात विचारत होता. अगदी. नीलमला सुद्धा आनंद झाला मंगेशला बघून. पण तुला कसं कळलं मी गाडीत आहे ते? मला कसं कळणार ते? मग गाडीच्या समोर आलास ते होय. अगं तुझी गाडी बघतो आहे. गेले 4-5 दिवस गाडी थांबायची, कोणी बाहेर यायची नाही आणि 5 मिनिटांनी निघून जायची. म्हणून आज बोललो बघू कोण आहेत ते. तर तू निघालीस, मंगेश हसत हसत म्हणाला. अगं मग यायचे ना वर घरी, का आली नाहीस? नीलम त्यावर काही बोलली नाही. चल आता येतेस का? नको आज नको, काम आहे घरी, नंतर येईन कधीतरी. मंगेश त्यावर हसला. का रे हसलास? असंच. तुला आवडत नसेल आता चाळीत कशी येणार तू? ते जाऊ दे. इकडे कशी? मुंबईला काम होतं ॲक्च्युली. 2 आठवडे झाले. पहिली दिल्लीला होते, आता मुंबई ब्रांचला काम होतं म्हणून आली इंडियामध्ये. अच्छा, आनंद आहे. मला वाटलं भेटायला आलीस. नीलम खोटं हसली. थोडा वेळ असाच गेला. कोणीच बोललं नाही. नीलम बोलली, मग काय चाललंय मग? माझं मजेत चालू आहे. लग्न केलंस? हो. मग तुला मेल केली होती लग्नपत्रिका. तुला भेटली का माहीत नाही. नाहीतरी तू कुठे आली असती? पुन्हा गप्प नीलम. आणि एकटीच आलीस का इंडियात? की मिस्टर आहेत सोबत? एकदा एक घेऊन गरीबाकडे. त्यांनी तर अशी चाळ पण बघितली नसेल ना कधी. मंगेश हसत म्हणाला. नीलम शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. अरे हां, तुझी पोस्ट पण वाढली असेल ना आता? हो, मॅनेजर आहे आता. वाव, ग्रेट यार. आणि तुझं ऑफिस बंद झालं ना? अरे वा, तिथे पण जाऊन आलीस. पण इथे यायची नाही असं सांगून ठेवलं आहे वाटते नवऱ्याने. मंगेश तिला चिडवत म्हणाला. मंगेश प्लीज. नीलम रागात म्हणाली. राग आला का? त्यानं बोललो म्हणून? राहिलं मग, मस्करी करत होतो. खूप वर्षांनी भेटलीस ना म्हणून मस्करी केली.
तसं नाही रे, पण नीलम थांबली बोलता बोलता. चल मी निघते घरी, पोचायला उशीर होईल मग. मंगेशला कळलं ते. सॉरी यार, प्लीज रागवू नकोस, खरंच मस्करी केली मी. तेवढा तरी अधिकार आहे ना या मित्राला. बरं, त्याची माफी मागतो मी. झालं का समाधान? मला फक्त विचारायचे होते की ते पण आले आहेत का? नीलम गप्पच. बोल ग. सॉरी बोललो ना आता. तो नाही आला. ओके ठीक आहे, कामातून वेळ मिळत नसेल. कसे आहेत ते मला माहीत नाही. मंगेश अन अंचबित म्हणजे? मंगेश अंचबित म्हणजे नाही माहिती? अरे माहीत नाही म्हणजे काय? आम्ही नाही राहत एकत्र. तो कुठे असतो ते मला माहीत नाही. काय चाललंय नीलम? काय झालं? नीलम शांत. मंगेशला कळलंच नव्हतं काय ते. नीलम, एक काम करू, तुला वेळ असेल तर इकडे पुढे एक छोटंसं हॉटेल आहे, मी तिथे जातो आहे चहा घ्यायला, तू पण चल. असं रस्त्यात नको बोलणं. नीलम तयार झाली. गाडीत बसून दोघे पोहोचले हॉटेलमध्ये. चहाची ऑर्डर दिली मंगेशने. चहा आला. हां, काय झालं नक्की नीलम? एकत्र का राहत नाही तुम्ही दोघे? आमचं डायव्होर्स झालं आहे. मंगेश उडालाच. काय बोलतेस तू? नीलम काही नाही बोलता चहा पिऊ लागली. मंगेश अजून शॉकमध्ये. नीलम शांतपणे चहा पित होती. मंगेश थोड्या वेळाने पुन्हा बोलला. मला वाटते मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. बरोबर नीलम? नाही रे, जे ऐकलंस ते खरं आहे. कधी झालं हे? लग्नाच्या सेकंड ॲनिव्हर्सरीला मी त्याला गिफ्ट दिले डायव्होर्स पेपर. त्याने सही केली आणि आम्ही वेगळे झालो. का असं? का असं? जमलं नाही मला. काय जमलं नाही? त्याच्यासोबत राहणं जमलं नाही मला. तू काय बोलते आहेस? तुला तरी कळते का? सांगते सगळं. पहिला तो चांगला वागायचा, म्हणजे सुरुवातीला तेव्हाचे दिवस छान होते. तो वेळेत घरी यायचा. मोठा फ्लॅट आहे दुबईला त्याचा. छान वाटायचं. मोठं घर. तेव्हा वरचे वर तो दुबईला दाखवायला घेऊन जायचा. कधी कधी घरी पार्टी असायची. मज्जा असायची. तेव्हा वाटायचं किती छान लाईफ झाली माझी. आता खऱ्या अर्थाने सेटल झाली मी असंच वाटायचं. हे फक्त सुरुवातीला. हां, नंतर त्याने खरी लाईफ काय आहे दाखवून दिलं. माझं मुक्त वागणं त्याला आवडायचे नाही. माझं मुक्तच वागणं त्याला आवडायचं नाही. कोणा अनोळखी व्यक्तीबरोबर बोलणं त्याला नको असायचे. उशिरा यायचा ऑफिसमधून. कुठे बाहेर फिरायला जाऊ म्हटलं तर वैतागायचा. वर बोलली मी एकटे जाते तर बोलायचा, दुबई माहीत नाही तुला अजून. चडफटड घरी थांबायला लागे. कधी कधी सुट्टीच्या दिवशी पण कामावर तो. मग एकटीच त्या घरात टीव्ही बघून तरी किती बघणार ना. सुरुवातीला आवडणार ते मोठे घर. खायला उठायचे अगदी वेडी होऊन जायची मी. मन हा यायचं रात्री उशिरा. न बोलता तसाच झोपायला जायचा. नंतर तर त्याच्या ऑफिसच्या सिनियरने काढलेले राग त्याच्यावर काढायचा. भांडणं सुरू झाली ती अशी. उगाच कसलेशे वाद काढत राहायचा. रोजच्या रोज भांडण झालं की हा जाऊन बसायचा त्याच्या रीडिंग रूममध्ये. तिथेही काम करत बसायचा. मी एकटी पडली होती. रडत बसायचे. मग एकदा खूप ताप होता अंगात. मला वाटलं तेव्हा तरी थांबेल तो. बोलला डॉक्टर येतील, त्यांना कॉल केला आहे मी थांबू शकत नाही, महत्त्वाची मीटिंग आहे आणि निघून गेला. ताप खूप होता म्हणून हॉस्पिटलमध्ये होते 2 दिवस. हा माणूस 3 दिवसात फक्त एकदा आला मला बघायला. ते पण कशाला तरी. त्याची कार बंद पडली होती आणि माझ्या कारची चावी भेटत नव्हती म्हणून. चावी कुठे आहे ते विचारायला. डॉक्टरांसोबत काही बोलला आणि निघून गेला. म्हणजे मी कोणीच नाही का याची? तेव्हा ठरवलं बस झालं. बरी होऊन घरी आली तेव्हा याने पार्टी ठेवली होती. मला वाटलं माझ्यासाठी तेही चुकीचं होतं. पार्टी होती एक मोठा प्रोजेक्ट भेटल्याची. तेव्हा आपण हे सगळं खोटं बनावट जीवन जगतो आहे याची जाणीव होऊन गेली. पार्टीत आलेल्या लोकांसमोर उगाचच खोटी स्माईल द्यायची. आपण किती सुखी आहोत हे दाखवायचं. कशाला ते जीवन गुदमरत होता माझा त्या मोठ्या घरात. मग एकदा तो लवकर आलेला घरी. वाटलं हीच वेळ आहे बोलायची. बोलून टाकलं मनातलं सगळं. तो शांत होता आणि शांतपणेच बोलला. डायव्होर्स पेपर
डायव्हर्स पेपर घेऊन ये, मी साईन करतो. सगळे डायव्हर्स पेपर तयार होण्यास वेळ लागला आणि बरोबर लग्नाच्या सेकंड ॲनिव्हर्सरीला सेकंड ॲनिव्हर्सरीला पेपर्सवर साईन झाली. वेगळे झालो. नीलमचं बोलणं संपलं.